नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उत्तरेश्वर सोन्ने, ज्ञानोदय क्लासेस उस्मानाबाद. आपण एनसीईआरटी मधल्या तिसऱ्या युनिट मधला सेल द बेसिक युनिट ऑफ लाईफ हा चॅप्टर पाहत आहोत. आणि या चॅप्टर मध्ये मी सुरुवातीला तुम्हाला शिकवलंय की बेसिक गोष्टी, सेल कशाला म्हणायचं, सेल कुठं असते. All the living organisms are made up from cells and new cells arises from pre-existing cell. हा महत्वाचा मुद्दा सांगणारी मॉडर्न सेल थेअरी सुद्धा आपण पाहिली. जी सेल थेअरी सुरुवातीला स्क्लीडन आणि शॉन या सायंटिस्टने मांडली होती. त्या सेल थेअरीला फायनल शेप रुडॉल्फ व्हिर्चॉ नावाच्या शास्त्रज्ञाने 1855 मध्ये दिला. हे पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण पाहिलं. या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत एन ओव्हरव्ह्यू ऑफ सेल. यापूर्वी मी तुमच्याकडून एक कन्फर्मेशन घेणार आहे. मित्रांनो, नोट्स लिहिताय ना? मी जे काही तुम्हाला बोर्डवरती शिकवतोय, जे काही एक्सप्लेन करतोय, ते तुम्ही चांगल्या पद्धतीने नोटबुक मध्ये तुमच्या लिहून काढायचंय. तुम्हाला समजेल अशा भाषेत लिहायचंय. ज्या शब्दांचे अर्थ मी इथं सांगतोय त्या शब्दांच्या अर्थवरती समासामध्ये लिहायचे. लक्षात येतंय का? आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट अगदी व्हिडिओच्या सुरुवातीला क्लिअर करेल मी, की हे जे व्हिडिओज आहेत हे नुकतंच 10वीतून 11वीत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी बनवतोय. त्याचा स्पीड स्लो आहे, सांगण्याची पद्धत वेगळी आहे. नाहीतर बऱ्याच जणांना काहीतरी कन्फ्यूज व्हायचं की सांगण्याची पद्धत कसं काय बदलली सरची. खूप मराठी यूज करतायत, कारण नंतर तुम्हाला एकदा फ्लो मध्ये आणतो मी, चांगल्या पद्धतीने इंग्लिश इयर करतो. लक्षात येतं का? आणि त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये बऱ्याचशा गोष्टी बोलत असतो. म्हणून 12वीत गेलेल्या एखाद्या विद्यार्थ्यानं जर हा व्हिडिओ पाहिला तर त्याला वाटायचं सरांची शिकवण्याची पद्धत बदलली की काय. हे व्हिडिओ कोणासाठी आहेत? 10वीतून 11वीत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, नवख्या पोरांसाठी हे व्हिडिओ आहेत. नीट लक्ष द्या. वी विल टेक एन ओव्हरव्ह्यू ऑफ सेल. सेलचा ओव्हरव्ह्यू पाहू आपण. एक्झॅक्टली सेल कशी आहे हे पाहणार. आणि ओव्हरव्ह्यू ऑफ सेल म्हणजे कसं, तर थोडक्यात जर मी तुम्हाला विचारलं की सैराट चित्रपट कसा होता, सैराट हा पिक्चर कसा होता, तर तुम्ही काय सांगणार? म्हणजे सैराटमध्ये काय झालं माहितीये का? सुरुवातीला असं ते ग्राउंड होतं, ग्राउंडवर परशा क्रिकेट खेळत होता. मग त्याची आई म्हणती पाणी आणायला जाण. कुठं ते पाणी आणायला जातं, हापशावर आरची दिसतील. मग ते दोघांचं काहीतरी होतं. मग ते हैदराबादला जाते, तर हैदराबादला दोघांचं जमत नाही, भांडणं करते. तर पुन्हा मग ते शेवट असा होतो. तुम्ही किती मिनिटात पिक्चर सांगितलं? 5 मिनिटात पिक्चर तुम्ही सांगून देता. बरोबर आहे का नाही? म्हणजे तुम्ही संपूर्ण पिक्चर सांगता का? नाही. काय सांगता? ओव्हरव्ह्यू सांगता. तेच पाहिजे आपल्याला. संपूर्ण सेल नाही पाहिजे, पण ओव्हरव्ह्यू पाहिजे. का बरं? आउटलाईन क्लिअर झाली पाहिजे की नेमकं सेल मध्ये काय शिकायचंय आपल्याला हे क्लिअर झालं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला हा ओव्हरव्ह्यू घ्यायचा आहे. लक्षात येतं बाळांनो? तर मग आपण पाहूया, सेल या बेसिकली 2 प्रकारच्या असतात. लक्षात द्या बरं, अगदी बारकाईनं लक्ष द्या आणि समजून घ्या. सेल इज बेसिकली ऑफ 2 टाइप्स. 2 प्रकारच्या पेशी असतात. कोणते 2 प्रकार? दॅट इज प्रोकॅरियोटिक सेल आणि दुसरा प्रकार आहे यूकॅरियोटिक सेल. लक्ष द्या, समजून घ्या. प्रो या शब्दाचा अर्थ काय आणि यू या शब्दाचा अर्थ काय? तर प्रो अँड यू. प्रो या शब्दाचा अर्थ आहे प्रिमिटिव्ह. प्रो या शब्दाचा अर्थ काय आहे? प्रिमिटिव्ह. आणि प्रिमिटिव्ह या शब्दाचा अर्थ असतो जुनाट. यू या शब्दाचा अर्थ आहे ॲडव्हान्स ऑर मॉडिफाईड. लक्षात येतं. अँड कॅरी ऑन या शब्दाचा अर्थ काय बघा? कॅरी ऑन. कॅरी ऑन मीन्स न्यूक्लियस. आणि इथं सुद्धा कॅरी ऑनचा अर्थ काय असणार आहे? न्यूक्लियस. ओके. आता काय बरं प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक सेल? बघा, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता जर मी प्रोकॅरियोटिक सेल काढली, थोडक्यात ही आहे सेल प्रोकॅरियोटिक सेल, ही आहे यूकॅरियोटिक सेल. आणि मग जर दोघांच्या मध्ये मला जर फरक एक्सप्लेन करायचा झाला तर तो फरक कसा एक्सप्लेन करेल बघा. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये प्रिमिटिव्ह टाइपचा न्यूक्लियस आहे. म्हणजे कसं? आणि यूकॅरियोटिक मध्ये ऍडव्हान्स टाइपचा न्यूक्लियस आहे. म्हणजे कसं? अगदी बेसिक सांगेल तुम्हाला. लहानपणापासून तुम्ही बॅक्टेरिया ऐकताय. काय ऐकताय? बॅक्टेरिया. तर ह्या प्रोकॅरियोटिक सेलचं याच्या खाली तुम्ही लिहानंतर, इथं मला लिहायला जागा नाहीये, एक्झाम्पल हे याचा अर्थ मी पुसतो. प्रो मीन्स प्रिमिटिव्ह अँड कॅरियॉन मीन्स न्यूक्लियस. तर
या प्रोकॅरियोटिक सेलचं एक्झाम्पल आहे बॅक्टेरिया, ज्याला आपण म्हणतो जीवाणू. आणि युकॅरियोटिक सेल एक्झाम्पल कोण आहेत, म्हणजे अशा प्रकारच्या पेशी कुठं आढळतात, तर फंगल सेल. फंगस म्हणजे बुरशी, कळते, बुरशी, बुराला म्हणतो आपण बुरशी. प्लांट सेल म्हणजे प्लांटच्या पेशी. नंतर ऍनिमल सेल म्हणजे ऍनिमलच्या पेशी. ओके, प्लांट्स म्हणजे वनस्पती, झाडं झुडपं, ऍनिमल्स म्हणजे प्राणी, यांच्या पेशी. ह्या युकॅरियोटिक सेल्स असतात. मग आपली सेल कोणती सांगा बरं ह्युमन बिंगची? युकॅरियोटिक सेल. मी हे त्या पद्धतीनं शिकवतोय जसं की तुम्हाला काहीच येत नाहीये आणि काहीच माहिती नाहीये, या पद्धतीनं अगदी बेसिक मुळापासून शिकवण्याचा, सांगण्याचा प्रयत्न करतोय. लक्ष द्या. तर ही जी प्रोकॅरियोटिक सेल असते, फॉर एक्झाम्पल बॅक्टेरियल सेल, बॅक्टेरियाची सेल, याच्यामध्ये न्यूक्लियस नसतो. तर हे जे अशा पद्धतीनं मटेरियल प्रेझेंट असतं, नीट लक्ष द्या, याला म्हणतात न्यूक्लिओइड. NuCleoid. न्यूक्लियस असतो का? नसतो. केंद्रक असतो का? नसतो. तर न्यूक्लिओइड प्रेझेंट असतो, ज्याच्यामध्ये डीएनए प्रेझेंट आहे. म्हणजे याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? डीएनए, डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. ज्याचा फायदा काय असतो? एक तर जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करत असतं, दुसरं प्रोटीन, प्रथिन तयार करण्यासाठी. थोडक्यात सांगायचं झालं तर या डीएनए कडे कसली माहिती असते माहितीये का? एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गुणधर्म देण्यासाठीची लागणारी सगळ्यात महत्वाची माहिती या न्यूक्लिओइडच्या डीएनए कडे असते. तुम्हाला कळतंय का? अरे कळतंय का? एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, एका बॅक्टेरियाकडून त्याच्या लेकरांकडे, माय बाप टू लेकर कॅरेक्टर्स ट्रान्सफर करण्यासाठी महत्वाची इन्फॉर्मेशन, हेरिडेटरी इन्फॉर्मेशन म्हणतो आपण त्याला, अनुवंशिकतेची माहिती याच्याकडे असते. पण इथं न्यूक्लियस प्रेझेंट नसतो, न्यूक्लिओइड असतो. म्हणजे प्रिमिटिव्ह प्रोकॅरियोट, प्रिमिटिव्ह टाइप ऑफ न्यूक्लियस, जुनाट पद्धतीचा न्यूक्लियस असतो. तर इकडे मात्र असं मेम्ब्रेननं चांगल्या पद्धतीनं बांधून घेतलेलं असं स्ट्रक्चर असतं, ज्याला आम्ही म्हणतो न्यूक्लियस. काय म्हणतो? न्यूक्लियस. लक्षात येते, न्यूक्लियस प्रेझेंट आहे. मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर म्हणजे मेम्ब्रेननं बाउंड केलेलं, मेम्ब्रेन म्हणजे आवरण, बाउंड म्हणजे बांधलेलं, मेम्ब्रेननं बांधलेलं स्ट्रक्चर. न्यूक्लियस इज प्रेझेंट इन युकॅरियोटिक सेल. म्हणून तर आम्ही यू म्हणजे ऍडव्हान्स, कॅरियॉन मीन्स न्यूक्लियस म्हणजे ऍडव्हान्स टाइपचा न्यूक्लियस, म्हणजे चांगला बिंदलेला कंपाऊंड वॉल केलेला अशा पद्धतीचा न्यूक्लियस आहे. याच्याकडे हे काय प्रेझेंट आहे? तर न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लियसच्या भोवती असणारं आवरण. न्यूक्लियर मेम्ब्रेन इज प्रेझेंट इन युकॅरियोटिक सेल अँड दॅट न्यूक्लियर मेम्ब्रेन, अशा पद्धतीनं न्यूक्लियर मेम्ब्रेन असायला पाहिजे पण नसतं. न्यूक्लियर मेम्ब्रेन इज अब्सेंट इन प्रोकॅरियोटिक सेल. ओके, महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची? न्यूक्लियर मेम्ब्रेन इज अब्सेंट. कोणामध्ये अब्सेंट असतं? प्रोकॅरियोटिक सेल मध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन अब्सेंट असतं. लक्षात येतं? तर युकॅरियोटिक सेल मध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन प्रेझेंट असतं. दिस इज अ व्हेरी बेसिक डिफरन्स. हा सगळ्यात बेसिक डिफरन्स आहे बाळांनो. लक्षात येत आहे का? आणखीन एक महत्वाचा डिफरन्स आपण ओव्हरव्ह्यू पाहतोय. नीट लक्ष द्या, फक्त नावावरून एक्सप्लेन केलंय मी. प्रोकॅरियोटिक सेल, युकॅरियोटिक सेल. प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह म्हणजे जुनाट, कॅरियॉन म्हणजे न्यूक्लियस, जुनाट पद्धतीचा न्यूक्लियस आहे, कारण याला न्यूक्लियर मेम्ब्रेन प्रेझेंट नाही. यू मीन्स ऍडव्हान्स, कॅरियॉन मीन्स न्यूक्लियस म्हणजे मॉडिफाईड टाइप ऑफ न्यूक्लियस, म्हणजे ज्याच्यामध्ये न्यूक्लियसच्या भोवती न्यूक्लियर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे आणि आतमध्ये हा डीएनए असतो, क्रोमोझोम असतो. लक्षात येत आहे का? मध्ये काय आहे? हा क्रोमोझोम. न्यूक्लियसच्या मध्ये असा क्रोमोझोम प्रेझेंट असतो. तुम्ही सुटसुटीत लिहून घ्यायचं हे सगळं. क्रोमोझोम प्रेझेंट असतो. आणि क्रोमोझोम कशापासून तयार झालेला असतो? क्रोमोझोम इज मेड अप फ्रॉम डीएनए, हिस्टोन प्रोटीन. इकडे हिस्टोन प्रोटीन असतं, इकडे नसतं. आपण जसं जसं पुढे जाऊ तसं एक एक गोष्ट तुम्हाला शिकवेल, सांगेल मी. तिथे एवढा बेसिक फरक तुम्ही लक्षात घ्या. आणखीन एक फरक आहे जो फार महत्वाचा आहे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल मध्ये. बघा, ह्याच्या युकॅरियोटिक सेल असतात म्हणजे मॉडिफाईड सेल असतात, ज्या आपल्यामध्ये प्रेझेंट आहेत. यांच्यामध्ये कसं असतं तर अशा पद्धतीनं मेम्ब्रेनने बांधलेले
मेम्ब्रेनने बांधलेले, अशा पद्धतीनं मेम्ब्रेनने बांधलेले काही स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात. मेम्ब्रेनने बांधलेले काही स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात, ज्यांना म्हणायचं मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स. काय? मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स कॉल्ड सेल मध्ये प्रेझेंट असणारे मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स, त्यांना म्हणायचं सेल ऑर्गॅनेलीज. काय म्हणायचं? सेल ऑर्गॅनेल्स. बाजूला लिहितो मी, बघा नीट लक्ष द्या. इथं लिहितो मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स, मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स शॉर्ट मध्ये लिहितो. मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स आर कॉल्ड, त्यांना काय म्हणायचं? सेलचे ऑर्गन म्हणजे अवयवच जणू काही. सेल ORGANELLES, सेल ऑर्गॅनेलीज, सेल ऑर्गॅनेल्स. तुम्ही लिहून घ्यायचंय, मला जागा कमी पडतीये म्हणून मी तिथं लिहितोय, तुम्ही हे व्यवस्थित लिहून घ्यायचंय बाजूला. मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स आर कॉल्ड सेल ऑर्गॅनेल्स. आणि मग मी काय सांगणार आहे बेसिक आणि पुढचा डिफरन्स. हे जे सेल ऑर्गॅनेल्स आहेत युकॅरियोटिक सेल मध्ये प्रेझेंट असतात, तर प्रोकॅरियोटिक सेल मध्ये अब्सेंट असतात. फार महत्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. सेल ऑर्गॅनेल्स प्रेझेंट, सेल ऑर्गॅनेल्स प्रेझेंट असतात. तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचं. आणि इथं सेल ऑर्गॅनेल्स अब्सेंट असतात. सेल ऑर्गॅनेल्स आर अब्सेंट. कोणत्या सेलमध्ये? प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. कोणते सेल ऑर्गॅनेल्स? मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर, मेम्ब्रेननं बांधलेले स्ट्रक्चर. पण एक महत्वाची गोष्ट आहे, आता इथं नीट लक्ष द्या बरं. याच्यामध्ये आता बघा, हे जे काय आहे ना, हे जे मेम्ब्रेन दिसतंय तुम्हाला, हे ना सेल प्रोटेक्शन युनिट आहे. म्हणजे कदाचित सेल वॉल आहे किंवा सेल, इथं सेल वॉलच असते, इथं सेल वॉल असेल किंवा सेल मेम्ब्रेन असेल. आपण थोडंसं उद्याच्या परवाच्या लेक्चरमध्ये हे सगळं डिटेलमध्ये पाहणारच आहोत, एक 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 गोष्ट. ह्या सेलच्या मध्ये असणारं हे जे द्रव स्वरूपात असणारा जो पदार्थ आहे, कोणत्या स्वरूपात? द्रव स्वरूपात, म्हणजे पाण्याच्या स्वरूपात असणारा जो पदार्थ आहे, यास म्हणावे सायटोप्लाझम. काय म्हणावे? सायटोप्लाझम म्हणावे. कोणास? लक्ष द्या, कोणाला म्हणायचं सायटोप्लाझम? फ्लुइड फिल्ड मॅट्रिक्स प्रेझेन्स इनसाइड द मेम्ब्रेन. या मेम्ब्रेनच्या आतमध्ये फ्लुइड फिल्ड मॅट्रिक्स. फ्लुइड म्हणजे द्रव स्वरूपात फिल केलेलं, मॅट्रिक्स म्हणजे पदार्थ. हे जे आहे याला काय म्हणायचं? सायटोप्लाझम. मी हे जे शब्द सांगितले ते कुठलं सांगितलं? फ्लुइड फिल्ड मॅट्रिक्स. NCERT बघायचं पुस्तक. ज्यांनी पुस्तकं घेतलेली नाहीयेत, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, गुगलवर जावा, कशा पद्धतीने ते NCERTचे बुक तुमच्याकडे अवेलेबल करून घ्या. जर ते तुमच्या मोबाईलमध्ये घेता येत असतील तर मोबाईलमध्ये घ्या, नाही तर दुकानातून घेता येत असतील तर दुकानातून घ्या, पण त्याच्याशिवाय पर्याय नाही बाळांनो. ह्या मेम्ब्रेनच्या आतमध्ये हे द्रव स्वरूपात काय असतं? सायटोप्लाझम असतं. इथं सुद्धा काय असतं? हे सायटोप्लाझम असतं. आणि या सायटोप्लाझम मध्ये ह्या सेल ऑर्गॅनली सस्पेंड झालेले असतात युकॅरियोटिक सेलमध्ये. ओके. पण प्रोकॅरियोटिक सेल असेल किंवा युकॅरियोटिक सेल असेल, यांच्यामध्ये एक सेल ऑर्गॅनली प्रेझेंट असते वेगळ्या प्रकारची, जिला मेम्ब्रेननं बांधलेलं नसतं. अशा पद्धतीनं मोठी लट नसते, मेम्ब्रेननं बांधलेलं नसतं. आणि ही जी सेल ऑर्गॅनली दोन्हीकडे प्रेझेंट असते, जी मेम्ब्रेन बाउंड नाहीये, तिचं नाव आहे रायबोझोम. काय नाव आहे? रायबोसोम. कोणता सोम? रायबोझोम. रायबोझोम और रायबोसोम. कळतं का? रायबोझोम इज प्रेझेंट. इथं सुद्धा हे काय आहे? सेल ऑर्गॅनली आहे. रायबोसोम बाजूला खाली लिहून घ्यायचं. रायबोझोम इज प्रेझेंट, रायबोझोम इज प्रेझेंट. पण एक स्टार करून दोघांच्यासाठी कॉमन वाक्य लिहायचं. रायबोझोम इज नॉन मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनली, म्हणजे तिला मेम्ब्रेननं बांधलेलं नसतं. फार महत्वाचं वाक्य आहे, लक्षात येतंय का?
ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बेसिक डिफरन्स लक्षात आला पाहिजे प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल मधला. प्रोकॅरियोटिक सेल बॅक्टेरियल सेल्स आहेत किंवा आणखीन काय काय आहे आपण प्रोकॅरियोटिक सेल मध्ये पाहूया. बॅक्टेरियामध्ये, मायकोप्लाझ्मामध्ये, पीपीएलओ मध्ये ह्या प्रेझेंट असतात किंवा ब्ल्यू ग्रीन अल्गे आहे, आपण सायनोबॅक्टेरिया म्हणतो, त्या प्रोकॅरियोटिक टाइपच्या सेल्स आहेत. तर युकॅरियोटिक सेल्स फंगल आहेत, प्लांट सेल्स आहेत, ॲनिमल सेल्स आहेत किंवा प्रोटिस्टाच्या सेल्स आहेत. प्रोटिस्टा तर तुम्हाला कळालं नसतं म्हणून मी सांगितलं नाही. लक्षात येतंय का? अरे कळतंय का नाही? हे सगळं अशा पद्धतीनं आहे. आम्हाला बेसिक ओव्हरव्ह्यू कळायला पाहिजे. सर सेल असते, सेलच्या भोवती कवच असतं, पण त्याच्यामध्ये सायटोप्लाझम असतं, मग सायटोप्लाझम मध्ये रायबोझोम्स असतात, दोन्हीकडे पण असतात, मग फरक कुठं आहे? तर ह्याच्यामध्ये असणारं हे जे न्यूक्लियसच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन पाहिजे ते प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नसतं, म्हणजे बॅक्टेरियाच्या सेलमध्ये नसतं, आणि इकडं असतं युकॅरियोटिक सेलमध्ये असतं, म्हणजे बुरशीच्या, प्लांटच्या आणि ॲनिमलच्या सेलमध्ये ते प्रेझेंट असतं. हा बेसिक डिफरन्स आहे. ओके, सगळ्यांना कळतं? इज इट क्लिअर? ओके, आपण नेक्स्ट पाहूया. युकॅरियोटिक सेल मध्ये ओव्हरव्ह्यूच पाहतोय आपण सेलचा. युकॅरियोटिक सेल मध्ये प्लांट्स आणि ॲनिमल सेल ह्या दोन्ही सेलच्या मध्ये सर सेम असतं का? सगळं नसतं. दोन सेलच्या मध्ये फरक असतो. तर आपण थोडक्यात पाहूया की फरक काय असतो प्लांट सेल मध्ये आणि ॲनिमल सेल मध्ये. ओके, चलो बघा, आणखीन बेसिक डिफरन्स पाहूया आपण दोन सेल्स मधला. कोणत्या दोन सेल्स? दॅट इज प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. प्लांट सेल आणि ॲनिमल सेल यांच्यामधलं एक बेसिक डिफरन्स पाहूया आपण. एक सेकंद. प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. युकॅरियोटिक सेल आहेत की प्रोकॅरियोटिक सेल आहेत बाळांनो? या पटकन सांगा मला. प्रोकॅरियोटिक सेल की युकॅरियोटिक सेल? कम ऑन, बोलायचं. कोणत्या? ॲनिमल. दोन्हीही युकॅरियोटिक सेल आहेत, प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. एक टिपिकल एक्झाम्पल पाहू आपण ॲनिमल सेलचं. एनसीईआरटी मध्ये एक पहिलीच ओळ आहे बघा. अन ओव्हरव्ह्यू ऑफ सेल मध्ये टिपिकल एक्झाम्पल ऑफ and plant cell is onion cell. महत्वाचे आहे. प्लांट सेलचं टिपिकल म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण, ज्याच्यामध्ये सगळं काही येतं, असं एक्झाम्पल कोणतं? तुम्हाला प्रश्न विचारतील एनसीईआरटी वर, प्रत्येक ओळीवर प्रश्न असतो. टिपिकल एक्झाम्पल ऑफ प्लांट सेल इज दी ओनियन सेल. ओके, आणि ह्युमन सेल मध्ये ॲनिमल सेल मध्ये त्यांनी ह्युमनचं चिक सेल सांगितलंय की ज्याच्यामध्ये आपण सगळं काही पाहू शकतो. बरं, चला आपण खाली दोघांच्याही डायग्राम्स काढून पाहूया. काय फरक आहे नेमकं, बेसिक डिफरन्स काय आहे दोघांच्या मध्ये. खाली डायग्राम काढूया, वरती लिहायला मी थोडीशी जागा ठेवतो. लक्ष द्या बघा, ही सेल आहे, आपण हिला म्हणू प्लांट सेल आहे. असं स्ट्रक्चर असतं का? नसतं. फक्त समजून घेण्यासाठी मी असे स्ट्रक्चर काढतोय. बघा, ही आहे ॲनिमल सेल. मी राईट साइडला लिहिण्यासाठी, नावं देण्यासाठी, लेबलिंग करण्यासाठी जागा ठेवतोय. बघा, प्लांट सेल मध्ये सगळ्यात बाहेरचं युनिट काय असतं? सगळ्यात बाहेर काय असतं? तर सेल वॉल असते, म्हणजे पेशी भित्तिका असते. कोणामध्ये? प्लांट सेलमध्ये. कोणामध्ये? प्लांट सेलमध्ये. तर ॲनिमल सेल मध्ये सगळ्यात बाहेर काय असतं? सेल वॉल नसते, सेल मेम्ब्रेन असतं. ओके, म्हणून तुम्ही इथं काय लक्षात ठेवणार सांगा बरं? दोघांच्या मधला फरक काय सांगणार? सेल वॉल प्लांट सेल मध्ये प्रेझेंट असते, तर ॲनिमल सेल मध्ये अब्सेंट असते. मग आउटर मोस्ट कव्हरिंग कशाचं आहे? सेल वॉलचं आहे. आणि आउटर मोस्ट कव्हरिंग ॲनिमल सेल्स मध्ये कशाचं आहे? सेलच्या भोवती मेम्ब्रेन आहे, आवरण आहे, त्याला सेल मेम्ब्रेन म्हणतात किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन सुद्धा म्हणतात. लक्षात येतं? फार बेसिक आहे आणि सोपं आहे बाळांनो. आता त्याच्यानंतर बघा, या सेल वॉलच्या मध्ये काय असतं प्लांट सेल मध्ये? तर सेल वॉलच्या मध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं. सेल वॉलच्या मध्ये
प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट असतं, किंवा यालाच मी म्हणतो सेल मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन और सेल मेम्ब्रेन. आता एवढंच लक्षात घ्या, सेल वॉलच्या लगेचच मध्ये आतल्या बाजूला इनर टू दी सेल वॉल सेल मेम्ब्रेन और प्लाझ्मा मेम्ब्रेन इज प्रेझेंट. सेल मेम्ब्रेन आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन एकच नाव आहे, वेगवेगळं नाहीये. लक्षात येत आहे का? आणि इकडे मात्र लगेचच सेल मेम्ब्रेन प्रेझेंट असतं. तुमच्या फरक लक्षात येतोय? आणि त्याच्यामध्ये इनसाइड दी सेल मेम्ब्रेन इन केस ऑफ प्लांट सेल अँड बोथ इन प्लांट सेल अँड ॲनिमल सेल फ्लुइड फिल्ड मॅट्रिक्स इज प्रेझेंट, दॅट इज कॉल्ड सायटोप्लाझम. यालाच काय म्हणतोय आम्ही बाळांनो? सायटोप्लाझम. कायटॉस, KYTOS, कायटॉस या शब्दाचा अर्थ असतो सेल. प्लाझ्मा या शब्दाचा अर्थ आहे फ्लुइड. कळतं? सायटोप्लाझम याच्यामध्ये सुद्धा मध्ये काय प्रेझेंट असणार आहे? सायटोप्लाझम. काय प्रेझेंट असतं? सायटोप्लाझम. ओके, हे आहे सायटोप्लाझम. मध्ये फ्लुइड फिल्ड मॅट्रिक्स, द्रव स्वरूपात असणार असं मॅट्रिक्स, इथंही द्रव स्वरूपात असणार असं मॅट्रिक्स, याला काय म्हणायचं? सायटोप्लाझम. बेसिक आहे, फार बेसिक आहे, लक्ष द्या. त्याच्यानंतर काय सांगता येईल बरं? तर इथं सुद्धा मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, त्याला म्हणतो आम्ही न्यूक्लियस. आणि इथं सुद्धा मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, न्यूक्लियस. म्हणजे प्लांट सेल असू द्या नाहीतर ॲनिमल सेल असू द्या, दोघांच्या मध्ये ही मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस आहे. मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस याचा म्हणजे काय हो सर? मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस म्हणजे काय हो सर? तर असं न्यूक्लियस ज्या न्यूक्लियसच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. बरोबर आहे? आणि सर या न्यूक्लियस मध्ये काय असतं? न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम असतो. क्रोमोझोम कशापासून तयार झालेला असतो? तर DNA पासून तयार झालेला असतो. बरोबर आहे? आणि इनसाइड दिस न्यूक्लियस क्रोमोझोम इज प्रेझेंट. फार बेसिक आहे हा, हे फार बेसिक आहे. क्रोमोझोम प्रेझेंट असतो. क्रोमोझोम प्रेझेंट असतो. कोणामध्ये आहे हा क्रोमोझोम प्रेझेंट? न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम प्रेझेंट आहे. ओके बेटा. आणि आणखीन एक डिस्टिंग्विश करणारा आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट कोणता बघा? तर मी मगाशी सांगितलं की प्लांट सेल, ॲनिमल सेल, फंगल सेल हे युकॅरियोटिक सेलचे एक्झाम्पल्स आहेत, मगाशी पाहत होतो आपण. आणि युकॅरियोटिक सेलमध्ये मेम्ब्रेन बाउंड सेल, मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स म्हणजेच सेल ऑर्गॅनली प्रेझेंट असतात का? येस ऑर नो? कम ऑन, येस ऑर नो? येस सर, प्रेझेंट असतात. मग त्या मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स कोणते असतात? मायटोकॉन्ड्रिया असतं, क्लोरोप्लास्ट असतं, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतं, गॉल्गी बॉडीज असतात, लायसोसोम्स असतात, व्हॅक्युअल्स असतात. हेच सगळं डिटेल आपल्याला युकॅरियोटिक सेल मध्ये नंतर पाहायचंय. पण थोडंसं ओव्हरव्ह्यू पाहत असताना, थोडासा फरक समजून घेत असताना आपण समजून घेऊया की यांच्यामध्ये इन केस ऑफ प्लांट सेल एक मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर असतं, क्लोरोप्लास्ट. Chloroplast is present in only plant cell. हे फक्त कोणामध्ये असतं? तर फक्त प्लांट सेल मध्येच असतं. म्हणजे आय मीन टू से इट इज अब्सेंट इन केस ऑफ ॲनिमल सेल. ॲनिमल सेल मध्ये ते अब्सेंट असतं. बरोबर आहे का नाही? मग इथं काय म्हणणार मी? क्लोरोप्लास्ट इज अब्सेंट. तुम्हाला सांगू का ह्या क्लोरोप्लास्टचं फंक्शन काय असतं? क्लोरोप्लास्टचं फंक्शन असतं फोटोसिंथेसिस घडवून आणणं, म्हणजे प्रकाश संश्लेषण घडवून आणणं, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणं. आपण करतो का स्वतःचं अन्न स्वतः तयार? आपण नाही करत सर, आपली आई करते किचन मध्ये, स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. अरे नाही रे बेड्या, बरोबर आहे, ते दुसऱ्यानं तयार केलेलं आहे, आपण फक्त प्रोसेसिंग करतोय आणि आपण खातोय. स्वतःचं अन्न स्वतः कोण तयार करतं? प्लांट्स तयार करतात. प्लांट्स प्रिपेअर मेक देअर ओन फूड. बरोबर आहे का नाही? बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. एनिमल्स कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस ड्यू टू द ॲब्सेन्स ऑफ क्लोरोप्लास्ट, कारण क्लोरोप्लास्ट आपल्याकडे अब्सेंट असतं. लक्षात येतं का? फार बेसिक आहे हे, फार बेसिक आहे. आणि आणखीन एक डिस्टिंग्विश करणारा आणि बेसिक पॉइंट इथंच वरती लिहायला पाहिजे होता, जागा नाहीये तिथं, मी इथं लिहितो. सेंट्रिओल इज अब्सेंट, हे लक्षात ठेवायचं. ही पण एक सेल ऑर्गॅनली आहे. सेंट्रिओल इज अब्सेंट. सेंट्रिओल प्लांट सेल मध्ये अब्सेंट असतं, तर ॲनिमल सेल मध्ये सेंट्रिओल इज प्रेझेंट. ॲनिमल सेल मध्ये सेंट्रिओल प्रेझेंट असतं. सेंट्रिओल
कसं असतं सर ते सेंट्रिओल, कसं दिसतं? इथं तर अपसेंट असतं, ते असंच दिसतं सर, त्याचं काय काम असतं? हे सेंट्रिओल आहे, इथं नाव लिहूया आपण. काय आहे हे? सेंट्रिओल. बाळांनो, आमचा, मी घरून व्हिडिओ बनवतोय, पुन्हा तुम्हाला सांगतो, आमचा क्लासरूम मधला बोर्ड संपूर्ण भिंत भरून बोर्ड आहे. लक्षात येतंय? हे थोडंसं मला रेस्ट्रिक्शन्स येत आहेत, तरी पण मी बेटर देण्याचा प्रयत्न करेल. मी जर हरत नाहीये तर तुम्हीही हरू नका. लक्षात येतंय? हे जे सेंट्रिओल आहे याचं काम पेशीच्या विभाजनामध्ये असतं, सेल डिव्हिजनमध्ये असतं. म्हणजे एका पेशीच्या 2 पेशी तयार करण्यासाठी महत्वाचा रोल ह्या सेंट्रिओलचा असतो. आपण जेव्हा सेंट्रिओल शिकणार आहोत तेव्हा मी ते एक्सप्लेन करेल. पण हे सेंट्रिओल इथं अपसेंट असतं. आणि सगळ्यात शेवटी, जसं मगाशी रायबोझोमच्या बाबतीत एक वाक्य लिहून ठेवलं, तसं या सेंट्रिओलच्या बाबतीत स्टार करून एक वाक्य लिहून ठेवायचं की सेंट्रिओल ही सेल ऑर्गॅनिली आहे पण मेम्ब्रेन बाउंड नाहीये. म्हणजे हे मेम्ब्रेन मध्ये बांधलेली अशी सेल ऑर्गॅनली नाहीये. कळतं? ग्रॅन्युलर स्ट्रक्चर आहे, अगदी दाण्यासारखं असं स्ट्रक्चर आहे. सेंट्रिओल इज नॉट अ मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनली. लक्षात येते? बट सेंट्रिओल इज प्रेझेंट ओनली इन केस ऑफ एनिमल सेल. दिस इज बेसिक ऑल अबाउट द प्लांट सेल, एनिमल सेल, प्रोकॅरियोटिक सेल, युकॅरियोटिक सेल. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि हे सगळं बेसिक आहे, समजून घ्या. याच्यानंतर एनसीईआरटीच्या टेक्स्टबुक मध्ये दिलंय बघा की वेगवेगळ्या सेलची साईज दिली आहे. स्मॉलेस्ट साईज कोणती? स्मॉलेस्ट सेल मी तुम्हाला सांगितलंय मायकोप्लाझ्मल सेल आहे, ज्याची साईज 0.3 मायक्रोमीटर आहे. बरोबर आहे? बॅक्टेरियल सेलची साईज किती असते? 3 to 5 मायक्रोमीटर असते. त्याच्यानंतर लार्जेस्ट सेल कोणती आहे? एग ऑफ एन ऑस्ट्रिच, ज्याचा डायमीटर, ज्याचा व्यास केवढा असतो? तो 15 सेंटीमीटर असतो. त्याच्यानंतर आहे लॉंगेस्ट सेल कोणती आहे? तर नर्व सेल आहे. ज्या नर्व सेल मध्ये त्याचा जे एक्झॉन आहे त्याची जवळपास लांबी ही 1 मीटर एवढी सुद्धा लांब असू शकते. लक्षात येतं? त्याच्यानंतर आरबीसी दिले, लाल रक्तपेशी, आणि त्या लाल रक्तपेशीचा डायमीटर किती सांगितलाय? तर 0.7 मायक्रोमीटर पर्यंत सांगितलाय. 7 मायक्रोमीटर पर्यंत सांगितलाय. लक्षात येतंय? हे मी तुम्हाला अगोदरच्याच व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं. बेसिक शेप्स कोणते असतात पेशीचे, अकॉर्डिंग टू द फंक्शन दे परफॉर्म, त्यांचं काम काय आहे, नक्की कुठं प्रेझेंट आहेत, याच्यावरून त्यांचे वेगवेगळे शेप्स आहेत. निश्चित असा कुठलाही शेप नाहीये. याच्यानंतर पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत प्रोकॅरियोटिक सेल डिटेल मध्ये. नेमकं प्रोकॅरियोटिक सेल कशा असतात मला सांगा बरं. प्रोकॅरियोटिक सेल रिप्रेझेंट कोण करतं? बॅक्टेरिया रिप्रेझेंट करतात असं मी सांगितलं होतं. उद्याच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये पुन्हा मी आणखीन 3 नावं सांगेल जे प्रोकॅरियोटिक सेल रिप्रेझेंट करतात. आणि महत्वाची गोष्ट, रोजच्या रोज लिहित राहा. जे झालंय शिकून ते ओव्हरव्ह्यू करा, बघत चला. लक्षात येतं? आणि ज्या अडचणी आहेत त्या अडचणी मला विचारा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. कळतं? तुम्हाला जे वाटतंय ते खाली लिहायला विसरू नका, कमेंट करा. मला जर तुम्हाला वाटत असेल की स्पीड फास्ट होतोय, स्पीड स्लो होतोय, सर समजत नाहीये, किंवा समजतंय तर खूप छान समजतंय, एक्सलंट, माइंड ब्लोईंग, सुपर, फॅन्टॅब्युलस, अशा काहीही कमेंट खाली करायला विसरू नका. ओके, बाय बाय, टेक केअर.